धन्यवाद महापौर. आदरणीय महापौर, आयुक्त साहेब, सभागृहातील सर्व ज्येष्ठ नेते व माझे सर्व सहकारी, पत्रकार बंधू भगिनी, आज बजेटचं सर्वात महत्वाची मीटिंग चालू असताना महापौर साहेब मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. या अधिकाऱ्यांनी कशी ही फसवाफसवी आणि कशी ही बनवाबनवी अशा प्रकारचं बजेट बनवून आपल्या समोर सादर केलेलं आहे. एकही अधिकारी इथं उपलब्ध नाहीये. शोकांतिका वाटते. फक्त आयुक्त साहेबांनी आपण बसलेलो आहे. शहराची काळजी फक्त आपल्यालाच आहे. हे बजेट जे आहे ह्याच्यावरती पुढे शहराचं भविष्य आहे. आणि हे जे निवडून आलेले माझे सर्व सहकारी बांधव आहेत, भगिनी आहेत, हे एवढे पोटतिडकीने बाकीच्या सूचना मांडतात आहे, पण एकही अधिकारी इथं उपस्थित नाही. मगाशी आपणही विषय तो मांडला की अधिकारी उपस्थित नाही, पण एवढ्या याच्यानंतर अधिकारी येणं गरजेचं होतं. मला असं वाटतंय 5-6 वाजले की घरी जायची घाई, बॅगा भरायची घाई, अशा पद्धतीचं वातावरण त्यांचं झालेलं आहे. आणि मी तर खऱ्या अर्थाने म्हणतो की या बजेटला मान्यताच देऊ नका. आणि कोरम ठीक आहे, नाही मी आता बोलतो, मी विसरून जाईन उद्या परत. थोडस बोला आणि मग तो खूप करा. बर, सहज 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 छोटं उदाहरण देतो. आपल्याला खूप काळजीपूर्वक अभ्यास करायला लागणार आहे. मी काय ज्येष्ठ नाहीये, परंतु मी सहज 10 मिनिटापूर्वी बजेटचं बुक बघितलं. माझ्या प्रभागामध्ये जो रॅम्प झालाय, उद्घाटन झालंय, चालू झालंय, 2 वर्ष झालेत आणि ते बजेट बुक मध्ये आलेले आणि त्याला 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. म्हणजे हे काय फसवाफसवी आहे, हे काय बनवाबनवी आहे? का 2 वर्ष बिल दिलं नाही का त्या ठेकेदाराचं? नाही, एवढ्यात खुश होऊ नका. गेल्या 4-5 वर्ष ते सर्व निगरगट्टे झालेले आहेत. आणि ही सिंग साहेबांची टोळी अजून पण कार्यरत आहे. सिंग जरी गेले असतील नाशिकला तर टोळी तशीच आहे मला वाटते इथे. अहो, छोटं उदाहरण देतो. मागे आपलं भंडार विभागाचं ऑफिस आहे, तिथं एसीचं 25,000चं जुनं काढलेलं डबडं ठेवलं होतं. त्याला 6 महिन्यासाठी सुरक्षा नेमलाय तिथं. 24,000 रुपये पगार देतो आपण आणि त्या डबड्याची किंमत 2,000 पण येणार ना भंगारात. ही जी गळती लागलेली ना, पाण्याच्या पाईपलाईनला जी गळती लागली म्हणतो ना, तशी पालिकेला गळती लागलेली आहे. आयुक्त साहेब, ही जी गळती थांबवायचं काम आपल्याला करायला लागणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला खूप काटकसर करून आणि खूप तारेवरची कसरत आहे आम्हाला वाटतं. कारण आम्ही 4 वर्षानंतर परत सभागृहामध्ये आलोय आणि हे अधिकारी या 4 वर्षात जसे वागले त्याच पद्धतीचे अजून पण वागतात ते. एक छोटस पवना लाईनचं आपलं जे काम आहे, पवना जलवाहिनीचं, ते बंद पडले, त्याचे पाईपलाईन सडक पडली, तशाच पाईप गोडाऊनला पडून आहेत. आणि काही नसताना रावेत ते दापोडी 2 मीटरच्या पाईपलाईन व्यासाचं काम चालू आहे. काय तर बायपास लाईन आहे, पुढे टाक्या आपण बांधणार आहे दापोडीमध्ये, त्याच्यासाठी पाईपलाईन चालू आहे. अरे, पाण्याच्या टाक्या तिथं उपलब्ध नाहीये आणि तुम्ही पाईपलाईन कशासाठी करताय? हा सगळा खेळ फक्त गोड बंगाले पैसे कमवण्याचा. आणि ह्याच्या मागे सर्व कन्सल्टंट आहेत. कारण मगाशी प्रमोद भाऊंनी पण मांडलं कन्सल्टंट. हे कन्सल्टंट यांना आपल्या कामाची बचत किंवा आपल्या पैशाची बचत करण्यासाठी नाहीयेत. तुम्ही बघा, 1-1 वर्षामध्ये त्यांचे ऑफिस ग्राउंड फ्लोअर पासून 3-3 मजलीचे झालेले आहेत. बिचारा त्यावेळेस सेंट्रो गाडीमध्ये यायचा, आता मर्सिडीज बेन्झ मध्ये येतोय. ते बिचाराच म्हणायला लागेल ना, कारण ते आपल्या पालिकेचे पैसे वाचवतात ते. आणि इथं नगरसेवक दोषी का? हे नगरसेवक निवडून आलेले आहेत, आम्ही मतं दिलेत म्हणून ते दोषी. ह्यांच्यावरती अंकुश ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी सर्वजण सहभागी आहेत मदत करायला. मगाशी आमचे सहकारी मित्र विश्वजित बारणे यांनी पण एक विषय मांडला, इन्कमचं स्तोत्र वाढवलं पाहिजे. तर ह्या गोष्टीकडे कुणी लक्षच देत नाही. जे आहे त्याच्यातून काय खाता येईल याच्याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. शहराच्या विकासाबद्दल, शहराबद्दल काय आत्मीयताच उरलेली नाहीये. आपली तिजोरी किती भरती, आपला बँक बॅलन्स किती होतोय, आपल्या पोराच्या नावावर किती प्रॉपर्टी घेतोय, एवढंच त्याच्या मागचं उदाहरण आहे. पण या शहराने आपल्याला पूर्वी नोकरी दिलेली आहे, पगार दिलेला आहे, आपला रोजगार चालवलेला, आपलं पोट चालवले, त्याच्याबद्दल काहीतरी आत्मीयता असली पाहिजे ना. ती कुणाकडे राहिलेली नाहीये. साहेब, आपण नाशिकच्या जन्मभूमीतून जन्म झालेला आहे आपला.
प्रभू रामचंद्र तिथं वास करत होते. आपण त्यांचा आदर्श घेऊन खऱ्या अर्थाने यांना चांगली सवय लावाल अशी अपेक्षा आपल्याकडून आम्ही बाळगतो. आणि मागाशी जसं आमचे विश्वजित बारणे यांनी विषय मांडला, पशुसंवर्धन खात्याची जी जमीन आहे तिथं काही बर्ड पार्क वगैरे करता येईल, तो 2017-18 मध्ये हा आपण प्रस्ताव जीबी मध्ये मंजूर केला होता. अधिकाऱ्यांच्या मागे फेऱ्या मारून मारून तो प्रस्ताव काय मंत्रालयात पोहोचलाच नाही. कारण का, त्याच्यानी शहराच्या ह्याच्यामध्ये भर पडणार होती, लौकिकतेमध्ये, आणि त्याच्यातून त्यांना काही इन्कम होणार नव्हतं. कारण महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार हे ते प्रोजेक्ट करणार होतं, तर ते प्रोजेक्ट तसंच पडू नये. म्हणजे ही आपल्या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे. बरेच विषय आहेत. 24/7 पाणी नाही. 24/7 साहेब, माझ्या वॉर्डामध्ये 19 सेवावस्था येतात. मी आता निवडून आल्यानंतर सेवावस्थांमध्ये व्हिजिट केली पुन्हा. तर ज्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत, पाईपलाईन टाकण्यासाठी काही नियम असतो की जमिनीच्या खाली आपण 2 फूट खोदलं पाहिजे, पाईपलाईन टाकल्यानंतर त्याच्यावरती वीट टाकली पाहिजे, वाळू टाकली पाहिजे आणि मग ती बुजवली पाहिजे. अहो, जमिनीवरती जाळं बसवलेलं आहे. का, तर ते बिचारे झोपडपट्टी धारक आहेत, त्यांना पाणी नाही भेटलं तर चालन, आणि त्या लाईनींमधून गढूळ पाणी जाते, सगळं जाते. मी तर म्हणतो महापौर साहेब, ही सभा पण तहकूब करा आणि या बजेटला मंजुरी देऊ नका. हे ठेकेदार जेव्हा ह्यांचे बिलं थांबले जातील ना 2-2 महिने, तेव्हा हे सगळे जागेवरती येतील आणि व्यवस्थित काम करतील, आणि हे अधिकारी पण काम करतील. हे 24/7चं बिलकुल बिल देऊ नका साहेब. अशी बरेचसे विषय आहेत. आपण जातीने लक्ष घालावं एवढी मी आपणास विनंती करतो. आणि मला बोलायला आपण संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. कारण बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या, पण आता कोरम अपूर्ण आहे, त्यामुळे काय बोलून फायदा नाही. पुन्हा आपण ही सभा घ्यावी असे मी आपणास विनंती करतो. आणि सर्वात महत्वाचं, दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त जो कार्यक्रम आपण तिथे घेतो, त्यावेळेस महापौर साहेब, आयुक्त साहेब आणि आपले अधिकारी त्या समाजाला दरवेळेस आहे का, ठीक आहे, मी 2-4 जण जातो, झालं की ठीक आहे. तर अहिल्यादेवी होळकर या स्मारकासाठी या बजेटमध्ये तरतूद ठेवण्यात आलेली नाहीये साहेब. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. दरवर्षी आपण त्यांना आश्वासन देतो की तुमचं आम्ही जागा तुम्हाला देऊ, अहिल्यादेवी होळकर चांगल्या पद्धतीचं बनवू. आज तिथं मेट्रो स्टेशन झालेलं आहे, तिथं काही कार्यक्रम घेता येत नाही. त्या मेट्रो स्टेशनच्या स्लॅब खाली त्या अहिल्यादेवींचा पुतळा झाकला गेलाय. याच्यासाठी आपल्याला या बजेटमध्ये तरतूद करणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या व सभागृहाचे धन्यवाद मानतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.